नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढीलप्रमाणे। प्रश्न 1, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? 1. वि.वा. शिरवाडकर, 2. वि. स. खांडेकर, 3. ग. दि. माडगूळकर, 4. विश्वास पाटील। उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर। नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर। प्रश्न 2, अवंती या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा। 1. विकृती, 2. अवनीती, 3. उन्नती, 4. प्रगती। उत्तर आहे उन्नती। अवनीती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे उन्नती। प्रश्न 3, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा। 1. पूर्ण वर्तमान काळ, 2. साधा वर्तमान काळ, 3. अपूर्ण वर्तमान काळ, 4. रीती वर्तमान काळ। उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ। मी निबंध लिहित आहे हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळचं उदाहरण आहे। प्रश्न 4, पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. यापैकी नाही। उत्तर आहे भावे प्रयोग। पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे हे वाक्य भावे प्रयोगचं उदाहरण आहे। प्रश्न 5, म्हातारा हळूहळू चालत होता या वाक्यातील प्रयोग ओळखा। 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. अकर्मक कर्तरी प्रयोग। उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग। म्हातारा हळूहळू चालत होता हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे। प्रश्न 6, दर महिन्यात प्रसिद्ध होणारे त्यास काय म्हणतात? 1. मासिक, 2. दैनिक, 3. नियतकालिक, 4. साप्ताहिक। उत्तर आहे मासिक। दर महिन्यात प्रसिद्ध होणारे त्यास मासिक असे म्हणतात। प्रश्न 7, परिमळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा। 1. सर्वत्र, 2. सुगंध, 3. परिचय, 4. आवड। उत्तर आहे सुगंध। परिमळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे सुगंध। प्रश्न 8, सुनीलने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा। 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. नवीन कर्मणी प्रयोग। उत्तर आहे कर्मणी प्रयोग। सुनीलने झाडाचा आंबा तोडून खाल्ला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे। प्रश्न 9, मुलांनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. नवीन कर्मणी प्रयोग। उत्तर आहे भावे प्रयोग। मुलांनी आता शाळेत जावे हे वाक्य भावे प्रयोगाचं उदाहरण आहे। प्रश्न 10, विणलेले व झाकण असलेले फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे काय? 1. करंडा, 2. टोपले, 3. कोठी, 4. गोडवान। उत्तर आहे करंडा। विणलेले व झाकण असलेले फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे करंडा। प्रश्न 11, आम्ही दररोज पहाटे खेळत असो या वाक्यातील काळ ओळखा। 1. रीती भूतकाळ, 2. रीती भविष्यकाळ, 3. रीती वर्तमान काळ, 4. यापैकी नाही। उत्तर आहे रीती भूतकाळ। आम्ही दररोज पहाटे खेळत असो हे वाक्य रीती भूतकाळचं उदाहरण आहे। प्रश्न 12, संगीता केर काढते या वाक्यातील प्रयोग ओळखा। 1. कर्मणी प्रयोग, 2. कर्तरी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. सकर्मक कर्तरी प्रयोग। उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग। संगीता केर काढते हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे। प्रश्न 13, वधू या शब्दाचे अनेक वचनी शब्द शोधा। 1. वर, 2. वृद्ध, 3. विधवा, 4. विदुर। उत्तर आहे वर्ध। वधू या शब्दाचे अनेक वचनी शब्द आहे वर्ध। प्रश्न 14, महाराष्ट्र या शब्दांचा खालीलपैकी योग्य समास ओळखा। 1. अव्ययभाव समास, 2. कर्मधारय समास, 3. तत्पुरुष समास, 4. द्वंद्व समास। उत्तर आहे तत्पुरुष समास। महाराष्ट्र या शब्दाचा योग्य समास आहे तत्पुरुष समास। प्रश्न 15, महादेव या शब्दाचा खालीलपैकी योग्य समास ओळखा। 1. अव्ययभाव समास, 2. कर्मधारय समास, 3. तत्पुरुष समास, 4. द्वंद्व समास। उत्तर आहे तत्पुरुष समास।
महादेव या शब्दाचा योग्य समास आहे तत्पुरुष समास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अनेक अशा व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.